एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशीचे व्रत केले जाते. अशा परिस्थितीत ही फुले अर्पण करून भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळू शकता. एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशीचे व्रत केले जाते. धार्मिक शास्त्रानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णूची कृपा होते आणि सर्व प्रकारचे पापापासून मुक्ती मिळते. अशा परिस्थितीत हे फुले अर्पण करून भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळू शकता. पंचांगानुसार यावर्षी कामिका एकादशी 31 जुलै रोजी साजरी केली जाते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या तिथीला श्रीहरी आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. याशिवाय जीवन आनंदी ठेवण्यासाठी उपवासही केला जातो. असे केल्याने साधकाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. एकादशीच्या पूजेच्या वेळी भगवान विष्णूंना पुष्प अर्पण करावे, इच्छा पूर्ण होतील. जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद यायचा असेल तर कामिका एकादशीला श्री हरीला कमळाचे फूल अर्पण करा. असे केल्याने व्यक्तीचे जीवन आनंदाने भरले जाते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीहरी प्रसन्न होतील. सुख आणि शांती मिळवण्यासाठी कामिका एकादशीला भगवान विष्णूला झेंडूचे फूल अर्पण करा. यामुळे व्यक्तीला उपासनेचे शुभ फळ प्राप्त होते आणि श्रीहरी प्रसन्न होतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कामिका एकादशीच्या पूजेदरम्यान कदंबाच्या फुलांचा समावेश केल्यास यमलोकाच्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि वैवाहिक जीवन सुखी राहते. कामे पूर्ण होतील. याशिवाय कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना लाल गुलाबाचे फूल अर्पण करा. मान्यतेनुसार गुलाबाचे फूल अर्पण केल्याने माणसाची वाईट कर्मे पूर्ण होतात आणि धनाची देवी लक्ष्मी घरात वास करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.